100 150 आयवा टिपर बेकायदेशीर मुरमाचा उपसा होतोय। तहसीलदारला वारंवार सांगितलं, सर्कलला वारंवार सांगितलं, तलाट्याला सांगितलं, अध्यक्ष महोदय कुणीही लक्ष दिलं नाही। मी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे गेलो, त्यांना व्हिडिओ चित्रीकरण दाखवलं। बीड काय, बीडपेक्षाही भयानक अवस्था माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये चालू आहे। आपण लक्ष जर नाही घातलं तर मी उपोषणाला बसीन। राजू खरे, अध्यक्ष महाराज, 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला। आहे त्याचं नाव आहे. माझ्या मतदारसंघामध्ये आता इकडलं घेतो, दोन घेतो. येऊ का? माझ्या मतदारसंघातील पहिलं घेऊ ना. ठीक आहे, मग घेतो. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, ऊर्जा हे सारे प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा होती। परंतु या अर्थसंकल्पामध्ये ही कुठल्याही पद्धतीची कामं मार्गी लागली नाहीत। माझ्या मतदारसंघातील आष्टी उपसा सिंचन योजना ही अपूर्ण अवस्थेत आहे। या उपसा योजनेसाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पाटबंधारे मंत्र्यांना भेटून 80% काम पूर्ण झाले। आता 20% काम उर्वरित पूर्ण होईल। शेतकऱ्याच्या भूसंपादनाचे पैसे दिले तर ही योजना विस्तारीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, परंतु त्यालाही पैसा मिळाला नाही। शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी पैसे मागितले होते, त्याचंही काम 80% पूर्ण झाले, परंतु त्यालाही पैसे मिळाले नाहीत। माझ्या मतदारसंघामधील जे उर्वरित रस्ते आहेत ते रस्त्याची अर्धवट कामं झालेली आहेत। ठेकेदार कामं बंद करून जवळजवळ 6 महिने 8 महिने झाले मोर्चे करतायत, आंदोलनं करतायत। शासन स्तरावरती माहिती घेतल्यानंतर असं समजलं की राज्यामध्ये जवळजवळ 47,000 कोटी रुपयाची देयकं ही शासनाकडे असून ठेकेदार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन करतंय। काल राज्याच्या अर्थमंत्र्यांनी बांधकाम खात्यासाठी 19,000 कोटी रुपयाची तरतूद केली, परंतु 47,000चं दायित्व असताना 47,000 कोटी रुपयाचं दायित्व असताना 19,000 कोटी रुपयाची तरतूद या अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात बांधकाम खात्यातल्या तरतुदीबद्दल न समजणारं कोड आहे। दुसरे अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये रस्त्याची दुर्दैवी अवस्था आहे, भूसंपादनाची, पाटबंधारे विभागाची आणि आरोग्याच्या बाबतीत अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एक हॉस्पिटल आम्हाला मंजूर केलं होतं। 50 खाटाचं निधीची तरतूद केली होती, परंतु जागेची अभावी सदरचं हॉस्पिटल होऊ शकलं नाही। मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना भेटून कमीत कमी जागा तरी द्या। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर असणारे हे शहर इंदापूरपासून सोलापूरपर्यंत जर कुठे ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला डायरेक्ट सोलापूरला जावं लागतं। मोहोळ हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरती असणारं शहर, परंतु या शहरामध्ये तिथं हॉस्पिटल होऊ शकलं नाही। क्रीडांगणासाठी क्रीडांगण मंजूर झालं, परंतु तिथं क्रीडांगणाला जागा नाही। त्याही जागेच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, क्रीडा मंत्र्यांकडे मागणी केली। अध्यक्ष महाराज, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, माझा मतदारसंघच नाही परंतु पूर्ण सोलापूर जिल्हा या कुठेही या अर्थसंकल्पात दिसला नाही। सोलापूर जिल्हा, आम्ही नव्याने निवडून आलेले आमदार आहोत, मी तर पहिल्यांदा उभारतोय आज सभागृहामध्ये बोलायसाठी, परंतु कालपासून अर्थसंकल्प सादर झाल्यापासून जिल्ह्याभरातून फोन आले, मतदारसंघातून फोन आले की बाबा आपल्या जिल्ह्याला काय मिळालं। तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की आम्ही 11 पैकी 6 आमदार महाविकास आघाडीचे आलो, 2 खासदार आम्ही महाविकास आघाडीचे आलो। कदाचित ही भावना जर नसेल का की जेणेकरून आम्हाला निधीपासून वंचित ठेवलेलं आहे। वारंवार आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जातो। अपूर्ण अवस्थेच्या बाबतीत तर अध्यक्ष महाराज माझी गंभीर तक्रार आहे की कुरुल ते पंढरपूर आणि बेगमपूर ते
वैराग रस्ता जवळजवळ 700-800 कोटी रुपयाच्या रस्त्याची कामं गेल्या वर्षी चालू झाली. अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम. आणि काम कोण करतंय अध्यक्ष महाराज? माजी आमदार. 100-100, 150-150 आयवा टिपर बेकायदेशीर मुरमाचा उपसा होतोय. तहसीलदारला वारंवार सांगितलं, सर्कलला वारंवार सांगितलं, तलाट्याला सांगितलं. अध्यक्ष महोदय कुणीही लक्ष दिलं नाही. मी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे गेलो, त्यांना व्हिडिओ चित्रीकरण दाखवलं. बीड काय, बीडपेक्षाही भयानक अवस्था माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये चालू आहे. आपण लक्ष जर नाही घातलं तर मी उपोषणाला बसीन. आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी डायरेक्ट सोलापूरवरनं पथक पाठवलं. कारण तिथला तलाठी, तिथला सर्कल, तिथला तहसीलदार. राजेंद्रजी कामं सांगा, कामं. नाही, कामाच्या बाबतीत सांगतो ना, बेकायदेशीर मुरम उपसा होतोय, बेकायदेशीर वाळूचा उपसा होतोय, सिंचनाला पैसे नाहीत, रस्त्याला पैसे नाहीत, क्रीडांगणाला जागा नाही, दवाखान्याला जागा नाही. आणि अशा अवस्थेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प होत असताना माझ्यासारख्या नव्या आमदारांची एवढीच मागणी आहे की माझ्या मतदारसंघातले जे क्रीडासाठी, आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि ऊर्जासाठी जे काही प्रकल्प शासन स्तरावर आहेत, वारंवार पाठपुरावा केलेला आहे, त्याला निधी मागितलेला आहे. आता जरी मला निधी नाही दिला तर पुढच्या तरी ह्याच्यात मला निधी मिळावा ही अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विक्रमजी पाटील.